ठाण्याच्या क्रीडा विकासाला नवी ओळख देणारं केंद्र म्हणून हे सुविधा भवन विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि शिवसैनिकांनी दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांना अभिवादन केलं. ठाण्यातील शक्तीस्थळ तसंच टेंबिनाका येथील आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवसैनिकांनी आदरांजली वाहिली. यावेळेला बोलताना राजन विचारे यांनी आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. आनंद दिघेंना जाऊन 25 वर्ष झाली, मात्र ते आजही आमच्या मनात आहेत. ठाणे जिल्ह्यात सामान्य माणसाला पुढे आणण्याचं काम दिघे यांनी केलं. अशा गुरूंना वंदन करण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे विचार त्यांनी म्हणाले. आनंद दिघे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही आमचे गुरु आहेत. बाळासाहेब ठाकरे हे देशाचे दैवत आहेत, त्यांचीही आज आठवण येते, असंही त्यांनी सांगितलं. आपण आनंद दिघे यांना अभिवादन केलेलं आहे. काय सांगाल, कसं नातं होतं गुरु शिष्याचं ठाण्यामध्ये? मला वाटतं ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना जाऊन 25 वर्ष झाली, परंतु आजही दिघे साहेब आमच्या हृदयात आहेत, मनात आहेत. आणि तुम्हाला माहिती असेल की आज तुम्ही बघितलं असेल कित्येक या पूर्ण ठाणे जिल्हा असेल, या दिघे साहेबांनी एका सामान्य कार्यकर्त्याला आज इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल त्यांचं आठवण कुठलाही समारंभ असेल, कुठल्या हे असेल, तर मला वाटतं प्रत्येक वेळा त्यांची आठवण येते. आणि अशा गुरूंना आज वंदन करण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे. आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही आमचे गुरु आहेत. आणि या दोघांच्यामुळे आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता आज इथपर्यंत येऊन पोचलेला आहेत. आणि दगडाला शेंदूर लावणारे असे दोन्ही हे नेते होते. आणि आज तुम्हाला माहिती असेल की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेसुद्धा एक देशाचं दैवत होतं. खऱ्या अर्थाने आज तुम्ही बघितलं असेल की त्यांचीसुद्धा आठवण लोकांना येत असते, शिवसैनिकांना येत असते.